हॅलो सर्वांना नमस्कार. पुन्हा एकदा मी अशोक चौधरी आपल्या मुरबाड कट्टा या चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आज आलोय आम्ही नर्सरीमध्ये. या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला समर्थ कृपा नर्सरी. तुम्ही सरळगाव सोडला की 1 किलोमीटरवर ही नर्सरी लागते. या ठिकाणी बघूया आपण झाडं कोणकोणते आहेत आणि कसा रेट आहे ते आपण पाहूया. चला तर बघूया. ही फुलझाड आहेत ना? हे आहेत नर्सरीचे मालक. मित्रच आहे माझा. आशिष आला का नाही? आशिष आला सुट्टीला? आता मध्ये येऊन पुण्याला आता पुण्याला गेले? सोलापूर ट्रेनिंग स्काउटची ट्रेनिंग लागली. हा बरोबर. ट्रेनिंग नंतर आता पुण्याला आला. अच्छा, हा माझा मित्र आशिष आहे, त्याचा भाऊ आहे अमोल. या ठिकाणी आता इथे हे माझे साडू सुरेश साडू यांचं आगमन झालेलं आहे. ते सुद्धा आमच्या सोबत आहे. इथे इशू दिसत आहे, जयुताई आहे. काय वडापाव आणले का? तेच आम्हाला वाटलं कशासाठी थांबलेत. अच्छा, तुम्हाला काय फुलझाड वगैरे घ्यायचे का? नाही बोला तर तुम्ही आल्यानंतर चेक राहून. ठीक आहे, चला जाऊया आता अमोलच्या सोबत आपण. हा इकडे ऑर्नामेंटल झाड आहेत. इथे एक्झोरा आहे, डॉर्क कामिनी आहे, मिनी टगर आहे, जे तुम्हाला हेजिंग मध्ये वापरू शकतो. छोट्या बंगल्याच्या समोर आपल्याला हेजिंग करायचे असेल तर, म्हणजे हेजिंग म्हणजे रोड साईडने लावायचे असेल तर त्याला वापर करू शकतो. हा वसई मोगरा आहे, हे एक्झोरा आहे, नंतर जाई जुई आहे, अनंत आहे, सोनचाफा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला फुलझाडं जी आपल्या घराच्या भोवती लागतात ती आहेत इथे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला बंगला असेल किंवा तुमचं घर असेल, बाल्कनीमध्ये जर झाडे लावायची असतील फुलझाडं, तर सगळी अमोलकडे अवेलेबल आहेत आणि अगदी रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळतील. तर नक्की या नर्सरीला जरूर भेट द्या तुम्ही. हा सोनचाफा आहे का इथे? हा नाही, आपला चाफा आहे. पॉट मधले चाफे आहेत. नंतर ट्रॅव्हलर पाम आहे, ते शो मध्ये आपल्याला एक सेंटरला लावायचा असेल तर त्यासाठी होता. मोरपिसासारखा वाटतो तो आहे. हेलिकोनिया आहे, चाफ्यामध्ये छोटे आहेत. आंब्यामध्ये 2 वर्षाची, 3 वर्षाची, 4 वर्षाची सगळी झाडं आहेत आपल्याकडे. आंब्याला आंबे लागलेले आहेत. आंब्याला आंबे लागलेले भेटतील तुम्हाला. या इकडनं आपण जाऊ. हळू हळू ये रे. आंब्याला असे आंबे बघा लागलेले मित्रांनो, हा किती वर्षाचं रोप आहे? हे 2.5 ते 3 वर्षाचं झाड आहे. आम्ही त्या झाडांची कटिंग करतो, ब्रँचेस करतो आणि मग झाडं हेल्दी होतात. त्याचा स्टेम मजबूत असेल खालच्या झाडांचा, हाईट थोडी कमी असेल, पण झाडांना सगळ्यांना ब्रँचेस वगैरे आहेत. हे बघा मित्रांनो, त्याच्यामध्ये केशर, हापूस, रत्ना यासारख्या व्हरायटी आहेत. 1-1.5 वर्षाचं आहे का रोप का? नाही आहे. तिकडे जाऊ आपण पुढे बघायला. सगळ्यात बेस्ट कोणतं, किती वर्षाचं रोप? हापूस आणि केशर लागवडीसाठी चांगला पडतो. नंतर हे फॉक्सटेल पाम आहेत. रोड साईडला आपल्याला लावायचं असेल तर फॉक्सटेल पाम वगैरे चांगले आहेत. आमच्या सोबत ही बच्चे कंपनी आलेली. आंब्यामध्ये मोठी साईड लागली, मोठी झाडं लागली तर ही मोठी झाडं पण आहेत. सगळ्यात मोठी झाडं लागली तर मोठी झाडं पण आहेत. या ठिकाणी मोठी झाडं, मला वाटतं 3-4 वर्ष, 4-4 वर्षाची झाडं आहेत. सगळ्यात बेस्ट कोणतं का? म्हणजे किती वर्षाची लावणं? जनरल 2 ते 3 वर्षाची झाडं लावणं ठीक आहे. घराच्या भोवती आपण 1-2च झाडं लावतायत, 2-3च लावायचे तर मग मोठी लावतात. म्हणजे लगेच आज लावल्यानंतर लगेच आंबे वगैरे मिळून जातात त्याला खायला. ते जास्त जपून करायची गरज. हे मला वाटतं केशर असेल ना? हा केशर आहे. हा बघा, या झाडाला केशर आंबा पण लागलेला आहे बघा. म्हणजे आता जर तुम्ही हे जर रोप घेतलं तर त्याच्यासोबत तुम्हाला आंबा फ्री भेटेल, बरोबर ना अमोल? हे नारळ आहेत. नारळ लोटन व्हरायटी आहे, जी सिंगापुरी ड्रॉप व्हरायटी आहे. 4 ते 5 वर्षामध्ये येते ती. अच्छा, ही मोठी रोप आहेत सगळी? छोटी रोप? मोठी रोप आहेत. जाऊ आपण तिकडे. या साईडला सगळी मोठी झाड आहेत. आपण पुढे तिकडे जाऊ. चिकू आहे, फणस आहे, काजू आहे. चिकूची कोणती जाती? कालीपत्ती व्हरायटी आहे. फणस मध्ये कोकण प्रॉलिफिक आहे, कोकण अर्ली म्हणून एक व्हरायटी आहे जी 2 वर्षात येते. आता सध्या मागणी तिला भरपूर आहे.
कोकण आणि- प्रॉलपिक म्हणून आहे, परत जांभूळ आहे, बहाडोळी व्हरायटी, सोनचाफा आहे, मोठा छोटा, रायवळा आहे, कमरक अच्छा, आहे, अच्छा, अच्छा. स्टार फूड बोलतात काजू त्याला तो आहे. काजूची कोणती जाते इथे? जांभूळ आहे, काजू वेंगुर्ला 4 आणि वेंगुर्ला 7 आहे. अच्छा. आणि फणस? जांभूळ आहे. फणस मध्ये कोकण प्रॉलपिक, गमलेस आणि आर्ली म्हणून व्हरायटी आहे. अच्छा. आता आमच्या झाडाने इथं आंबे पण लागले, ते हापूसचे झाड, हापूस झाड फळ दाखव. हा हा हा, हे बघा, हे लावलाय आंबा काय हा? हा लावलेला आहे जमिनीत. अच्छा, बघा इथे छान झालेलं आहे. थोडं स्टॉप करा वाटल्यास तर पुढे बघायला भेटेल. ही तर फार मोठी झाड आहे तिकडे. हा ही मोठी झाड आहेत, आंब्याची मोठी झाड आहेत. ही 4-4 वर्षाची 4-4 वर्षाची. ही 4-4 वर्षाची आहे. हा साधारण यांची प्राइस काय? साधारणतः एक 4,000 पर्यंत ही झाडं जातात. एक झाड हा 3 ते 4,000 पर्यंत होते व्हॅल्यू. 3-4 हजारापर्यंत, तर ते कमी जास्त होऊ शकते इथे हा. आल्यानंतर. हा. या ठिकाणी शेणखत वगैरे आहे. हे जांभूळ आहे, बाडोळी, जे मोठं अच्छा. जांभूळ असतं ना आपण खातो. हे किती बाजारामध्ये वर्षानंतर ते- येतं? हे साधारणतः आता यांना मध्ये फळं लागलेली पण आहेत, पण एक 2-3 वर्षामध्ये आपल्याला फळधारणा आपण घेऊ शकतो. नंतर इथं हापूस आहे. आंब्याच्या इतर व्हरायटी घेतल्या तर सिंधू आहे, रत्ना आहे, राजापुरी आहे, तोतापुरी आहे. अच्छा. हा हापूस, केशर आहे, हा बारमाही आहे. याला वर्षातून 2 ते 3 वेळा येतात. याला पण आंबे लागलेले आहेत. आणि हे कोणती जाते? ही बारमाही ही बारमाही आंबा आहे, तर याला पण आंबे लागलेले आहेत अशा. अच्छा. हे बघा, हे बारमाही आहे. ही कोणती जाते? बारमाही त्याचं नावच नावच बारमाही आहे. हा चांगले लागतात, कच्चे खाऊन जास्त वापरतात. सोनचाफा आहे इकडे या side ला. हे किती वर्षाची झाड आहेत? ही 2-2 वर्षाचे. ते बारमाही बोलतात ते. काय लिंबू दाखव. अरे इकडे एखादं लिंबाचं पण झाड. याच्या सोबत राहा, याच्या सोबत राहा. ओय अरे इकडे ना. त्याला जास्त ना लिंबाचं पण एखादं झाड पाहिजे. आम्हाला कट कर बरं. नाही, कशाला कट. अरे मस्ती नको करू. हो, तो हळू ये, पुढे ये, लागेल तुझ्या इथे. हे बघा, इकडे पण मित्रांनो लिंबूच्या व्हरायटी आहेत. आंबा हा, आहे, इथे त्याची लिंबू थोडा आहेत मोठा काय? आहे, 2-3 वर्षाचा आहे. याला लिंबू आहे. इथे कागदी लिंबू आहे, बालाजी व्हरायटी आहे, कोकण लेमन म्हणून जी व्हरायटी आहे ती आहे. लिंब लागलेली आहेत तिथं. एका झाडाला जवळ 15-15, 20-20 लिंब झाडं लागलेली आहेत आता छोट्या झाडांना. पपनसचं झाड आहे, पपनस लागलं. याच्यामध्ये लिंबू कोणत्या जातीचा सगळ्यात चांगला, म्हणजे असा? तसं आपण आता लावायला गेलो तर आपण बाजारात घेतो ती कागजी लिंब असतो. अच्छा अच्छा अच्छा. पण बालाजी आणि कोकण लेमन याला उत्पन्न भरपूर आहे. आपण घरगुती खाण्यासाठी चांगल्या व्हरायटी आहेत या. अच्छा. कमर्शियल करायचं झालं तर मग थोडस आपण हे याच्यामध्ये वापरू शकतो. कागजी लिंबू जो साई सरबती व्हरायटी आहे ना, ती वापरू शकतो. ती जांभूळ आहे, आवळा आहे, तिथं पेरू आहे. हे इकडे तोडायचं. अरे शांत बस रे, खूप मस्तीखोर आहे. चालायचं. काय बोलायचं, चटपट चटपट. बरं, आता नवीन रोपांची तू कधी हे करतो मग? पाऊस लागल्यावर काय नवीन रोप तयार करणं वगैरे? हा आता हे ही आता केलेत रोपं- काय? हे रोप विक्रीसाठी तयार आहेत. आता हे बघा, हे अच्छा. जाम आहे, जे आपण सफेद जाम बोलतो ना, हा हा. ती जाम आहे. हा थाया पेरू म्हणून व्हरायटी आहे. यालाही अच्छा. पेरू लागलेले आहेत. पेरूला पेरू असे लागलेले आहेत. हा बरोबर बरोबर. हा सांभाळा. हा मजायको म्हणून रेड मँगो बोलतात त्याला. रेड मँगो आहे. आता याचा ऍक्च्युअल कलर वगैरे आलेले होते, काही झाडं गेली, विक्री गेली आता याची. तर अच्छा. लालसर कलरचा पूर्ण आंबा होता. अरे तू शांत बस. लाल कलर अच्छा. हा लाल कोणता आहे? होतो पूर्ण असा. अच्छा मजायको व्हरायटी रेड मँगो बोलतात त्याला. अच्छा अच्छा. रेड मँगो आहे. आणि तो रेड पेरू तो आतून लाल लाल केशरी, असतो तो थाया पिंक. तो थाया बोलतात का? हा, थाया पिंक. अच्छा. त्याच्यामध्ये ठेवून थाया दे. पिंक आहे, रेड डायमंड म्हणून पण व्हरायटी आहे. हा बनाना मँगो आहे, बनाना चिक्कू आहे. या वेगळ्या व्हरायटी आहेत. आपल्याकडे अच्छा. कस्तुरी मँगो म्हणून पण आहे, जो पूर्ण ब्लॅक कलरचा असतो. तोही आंबा आहे आपल्याकडे. तू इथेच रोप तयार करतो नाही, का? रोपं घेऊन सगळी येतो? बाहेरून येतात. बाहेर? कलमं सगळी बाहेर बनले जातात कोकणामध्ये, जेणेकरून आंबा जास्त करून कोकणातला चांगला. आणि इतर ज्या नवीन व्हरायटी आल्यात हा. त्या कलकत्त्यावरून पुणा आणि पुण्यावरून आपल्याकडे येतात.
अच्छा खूप अच्छा. लहान असतात. आल्यानंतर आपण वेल सेटल मी करतो. तर तू कलमा नाही करत शकत. नाही नाही, जनरल भरपूर व्हरायटीज आहेत. सगळ्याच व्हरायटी मेंटेन करणं एका ठिकाणी नाही शक्य. अच्छा. दापोली कृषी विद्यापीठ दापोली. हा नारळ आहे सगळा. हा 4 फुटावर येतो ना हा नारळ. हा हापूस आहे. हा 4 फुट आहे. हा हापूस आहे. हापूसची मोठी झाडं आहेत. कोकम आहे. हे काय? कोकमाचं झाड आहे. सुपारी आहे. कोकम, सुपारी. या ठिकाणी जर मित्रांनो तुम्ही आलात तर सर्व प्रकारची अगदी फुलझाडापासून फळझाडं सगळी झाडं तुम्हाला अगदी रिझनेबल रेटमध्ये मिळतील. अंजीर आहे, चिक्कू आहे, चेरी आहे, थाया जांभूळ म्हणून पण आहे. अच्छा. हा. चिंचाचं कलमाचे झाडं आहेत. मसाल्याची झाडं आहेत. असे नाना सगळ्या प्रकारची मोस्टली आपल्याकडे सगळी होणारी सगळी झाडं आपल्याकडे अवेलेबल आहेत. नक्कीच व्हिजिट करा. आणि सरांना थँक्यू, ते आपल्याकडे आलेत, त्यांचे आम्ही आभार मानतो. धन्यवाद. खूपच छान माहिती दिली. अंजीर अंजीर या ठिकाणी सर्व प्रकारची झाडं आहेत मित्रांनो. नक्की या नर्सरीला भेट द्या. बोर्ड घ्या. त्या माझा बोर्डचा मित्र आहे आणि अगदी रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला या ठिकाणी सगळी फुलझाडं फळझाडं मिळतील याची गॅरंटी मी देतोय. तर जरूर या, एकदा भेट द्या. हा बोर्ड घ्या सर. हा बोर्ड घ्या, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल कुठे गेलो होतो. हे बघा हा बोर्ड आहे या ठिकाणी. जवळ घ्या. इथं- आपलं दुकान पण आहे. सगळे मशिनरीज हा. वगैरे आहेत तिथे अवेलेबल. इथे बघा फोन नंबर पण दिसतात. इथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून येऊ शकता. आणि सरळगाव सोडलं की राईट साईडला यांचं दुकान पण आहे, समर्थ कृपा म्हणून. तर तुम्हाला त्या ठिकाणी सगळं मोगरा साहित्य 40 जे रुपयाला. असेल ते सुद्धा मिळेल. तर ठीक आहे, मग सर्वांनी आवर्जून या. काय काय फुल सर्वांनी हा व्हिडिओ मग येतील ना, आताच आहेत बघा. आवडल्यास बंद पाहिजे. आपल्या चॅनलला एक नक्की एक सबस्क्राईब बोगऱ्याचं करा, व्हिडिओला लाईक करा चांगलं द्या आणि आम्हाला कमेंट सुद्धा करा. आणि सर्वांचे आभार, गुलाबाचं- धन्यवाद. गुलाबाचं- गुलाब 50 रुपये. तर मंडळी या ठिकाणी मध्ये आम्ही थांबलोय. हा आहे माझगाव रस्ता. तर चाललोय आम्ही सासूरवाडीला चाललोय. तिथे एक लग्न आहे शेजारी त्यांच्या. तर जाता या ठिकाणी आता साडूंनी शिवळ्याचे फेमस असे वडापाव, हे वडे, पाव तर सगळीकडे सारखेच असतात पण वडे काहीतरी फेमस आहेत असं बोलतात. तर ते आणलेले आहेत. बघूया आता, ते खाऊया आणि मग निघूया.